तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्म्याचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाण गात असतो, त्याच्या दरवाजावर दुःख हे नेहमी बाहेरच उभे असते. आणि जो व्यक्ती स्वामीवरती श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळवून राहतो, त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होतं. श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीच्या मार्गाने सर्व काही चांगलंच होते. ते ज्यांच्यावर त्यांची कृपा टाकतात त्यांना सर्व काही चांगलंच मिळतं. स्वामी सांगतात, जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साथीदार असतोच. स्वामी सांगतात, बदल पटकन होतो, पण परिवर्तन व्हायला मात्र काळ जावा लागतो. आज वाईट आहे, उद्या चांगलं येईल. वेळच तर आहे, बदलून नक्की जाईल. ज्याच्या अंगी सहनशक्ती असते तो स्वामी सांगतात कधी हार मानू शकणार नाही. फक्त माझ्यावरती त्याने विश्वास ठेवायला हवा. नशिबावर अवलंबून राहू नका, कारण नशीब हे काहीही नसते. सर्व खेळ तर मेहनतीचा असते. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तुमच्या आयुष्यात कधीही अडचणी येणार नाहीत. आल्या तरी त्या फार काळ टिकणार नाहीत. स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो. स्वामी तुमच्या आयुष्यात सुख आणि आनंद सदैव भरून राहू दे. स्वामी तुमच्या आयुष्याला समृद्धीने, सुखाने आणि समाधानाने भरून टाको. ही स्वामी चरणी प्रार्थना. हा संदेश फक्त मोजून 13 मिनिटे वेळ असेल तर ऐका. तुमच्याकडे फक्त 13 मिनिटे वेळ काढा आणि हा संदेश ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात याचा खूप मोठा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल. आज स्वामी चरणी फक्त 13 मिनिटे दिल्याने तुमच्या आयुष्यात याचा खूप मोठा परिणाम तुम्हाला बघायला मिळू शकतो. नामस्मरणात प्रचंड ताकद असते. श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, हाताच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेव. आणि जर आपले प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला वाकावेच लागतील. बस एवढं लक्षात ठेवायचं. माणसाचं नसतं तर ते त्याच्या महत्त्व स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात आपलं मन जिंकून जातं, कोणी आयुष्यभर सोबत राहून परकच राहतं. आपल्या चरित्राचा कितीही स्वच्छ असलं तरी लोक तोच विचार करतात, तोच त्यांच्या मनात असतो. स्वभाव थोडा तरी तिखटपणा असावा लागतो, नाहीतर लोक उसाप्रमाणे चाखून खातात. स्वभाव हे असा असावा, चांगल्या लोकांना त्याचा गोडवा आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नेहमी लागायलाच हवा. स्वामी सांगतात, जीवन जगायचे असेल तर त्रास सहन करायला शिका. मेल्यावर तर आगीचा पण वेदना होत नाही. नाती दाखवायची नसतात तर निभवायची असतात. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलसर रोपटं सुद्धा आपली वाढ थांबवत नाही. मग इतरांचे निगेटिव्ह विचार आपल्या मनात आणून आपली वाढ का थांबवावी. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण जर स्वतःवर विश्वास असेल की त्या डोंगरात पण रस्ता निघून येतो. स्वामी सांगतात, विश्वासघात हा शब्द ज्याच्या दिशेवर असतो तो आयुष्यामध्ये नेहमी मागे जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण सर्व आठवण तर माणूस कधी आनंदी राहू शकत नाही. आपण जितका आपल्या माणसांचा विचार किंवा प्रेम करतो तेवढा विचार किंवा प्रेम समोरची व्यक्ती आपल्यावर करेल असं नसतं. ज्यांच्यापासून तुम्हाला काही मिळणार नाही अशी व्यक्तीही तुम्हाला कसे वागता यावरून तुम्ही कसे आहात हे ठरतं.
स्वामी सांगतात, नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे का असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्या नात्याला फुल स्टॉप दिलाच बरा, कारण तेव्हा तो नातं कायमचं संपणार असतं. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस जेव्हा आतून तुटतो ना तेव्हा तो बाहेरून खूप शांत असतो. आयुष्यात जेव्हा माणूस एकटा पडतो ना तेव्हा तो खूप काही संघर्ष करून एकटा उभा राहतो. स्वामी सांगतात, मनाला न आवडणाऱ्याला व स्वभावाला न पटणाऱ्याला भूमिका पार पाडाव्या लागणार. चित्रपट म्हणजे आयुष्य. कारल्यासारखं कडू असणारी लोक वेळेप्रसंगी अडचणीमध्ये सापडल्यांना मदत करत जातात, पण साखरेसारखी गोड असणारी लोक अनेकदा फसवणूक करतात व तिथून पळून जातात. माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनातला विचार चला, कारण ते विचार करणे सुद्धा चांगले असते. स्वामी सांगतात, लक्षात ठेव, जो तुमच्यावर नतमस्तक होतो तो पूर्णपणे स्वामी सेवक आहे. परिस्थिती ओढतानाची असली तरी समाधानाने वृत्ती माणसाला कधी कमी पडू देत नाही. स्वामी भक्तांनो, या व्हिडिओला एक लाईक करून जो व्यक्ती या चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याची साथ देताना कायम त्याला दिसतील. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला असली घंटी ऑलवर प्रेस जरूर करा. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी, आदर. पहिल्या 2 तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला आपोआप मिळते. प्रेम आणि काळजी केली की आदर तुम्हाला नक्की मिळायला लागतो. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं महत्त्वाचं असतं. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणा दारिद्र्य कधी समजू नये. आयुष्यामध्ये मनुष्य जे काम करतो त्यात त्याला यश मिळेल असे नाही. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये जो काही वाईट कचरा असेल तो आपोआप किनाऱ्यावर लागतो. नाती आणि बर्फाचे गोळे एकसारखे असतात. ज्यांना बनवणं सोपं पण टिकवणं खूपच अवघड असतं. गरजेपेक्षा जास्त ओझे घेऊन जाणारा माणूस शेवटी बुडतो. मग ते ओझे वस्तूचे, गर्वाचे असो, अभिमानाचे असो का चिंतेचे असो. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्ण करण्यासाठी तुझी कायम मदत करत असणार आहोत. विश्वास ठेव तू. संयम ही कडू वनस्पती आहे, मात्र तिचं फळ हे नेहमी गोड लागतं. कुणालाही न दुखावणारा आणि कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म दुसरे कदाचितच कुठले असेल. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्रात खारट होता, खारट आहे आणि खारट राहणार. त्यात साखर मिसळून त्याला तुम्ही गोड करू शकणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये संकट येतील, त्या संकटांचा सामना करा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामी सांगतात, हे माझं ते माझं कसायचा हाव करतोय रे. प्रत्येक व्यक्ती तुझा नाही आणि जर तुला वाटतं की ते तुझा आहे तो फक्त तुझा दिखावा करत आहे. कर्तवणूक ही एक अशी शिडी आहे ज्यातून तुम्ही मनातून तसेच मनातूनही उतरू शकता. स्वामी सांगतात, एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवायचे, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. इतर लोक काय म्हणतात हे आपल्याला कोणी काय सांगतं याकडे लक्ष न देता आपल्याला काय आवडतं ते केलेले बरे असते. लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात, पण आता कळतंय आयुष्य जगताना पण खूप परीक्षा द्यावे लागतात. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठून तयार करायचं आणि कुठपर्यंत चांगलं वागायचं हे कळण्यासाठी. स्वामी सांगतात, जो एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करेल त्याची साथ मी सदैव देत असेल. तुमच्याकडे सुद्धा 2 मिनिटे वेळ असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. फक्त श्री स्वामी समर्थ असं टाईप करायला विसरू नका. स्वामी सांगतात, नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढी ती खोलवर
जखमा सुद्धा पण देत असतात. फक्त त्या नात्याला सांभाळून ठेवायला शिका. नाती जेवढी आपल्याला हृदयाला जोडलेली असतात तेवढी आपल्याला ते संकट सुद्धा देतात, तेवढीच दुःख सुद्धा देतात. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्या लोकांना जास्त प्रामाणिकपणे कळते जे साधे भोळे आणि सरळ आयुष्यात जगत असतात. स्वामी सांगतात, देवाने माणसाला दिलेले मन दिसणारी नाजूक भेट मनासारखी नाही झाली की दुसरे कधीही एखाद्याच्या मनासारखं वागणं गरजेचं नसतं. मन जपणं आवश्यक असतं. काही लोक मन जपतात तर काही लोक मन तोडून टाकतात. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांची महत्त्व त्यांना पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. स्वामी बोलतात, अश्रूंची किंमत नसते, पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते. जगामध्ये प्रत्येक नात्याचा हे पूर्णपणे सुखद व्यक्त असतो, पण त्या नात्याचा अनुभव कसा घ्यायचा हे त्याला समजावं लागते. आपण बऱ्याच वेळा अशा परिस्थितीची काळजी करतो ज्याला आपण आपला काहीही पर्याय नसतो. उडायचं नाही असं ठरवलं तर वादळी आपल्याला जगायला हळवू शकत नाही, पण बळ पंखात नसेल तर विचारात लागतं. आपले जर विचार असतील की आपल्याला कोणी धक्का सुद्धा लावू शकणार नाही तर नक्की आपल्याला कोणी धक्का सुद्धा लावू शकणार नाही, पण विचार जर नसतील तर आपण काहीही करू शकणार नाही. स्वामी सांगतात, सुखातही सद्गुरूंची आठवण व्हावी, कारण आठवण तर व्हायलाच पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतेच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आपण आणखीन एका पट्टीने त्यांच्या जवळ जाऊ. आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांना स्वीकारली आहेत. एकदा त्यांनी स्वीकारली आहेत म्हटलं की मग दुःख तर कायमचं निघून जाणार. स्वामी सांगतात, कुछ सामान बिना जरूरत के भी खरीद लिया करो, शायद आपकी वजह से किसी घर का चूल्हा जल सके. आयुष्यामध्ये सत्कर्म करायला फक्त चांगलेच कर्म करावे लागतील असं नाही, काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सत्कर्मात मोजल्या जातात. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, थोडंफार सहन करायला शिका. ते शिकलंच पाहिजे, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरचा माणूस सहन करू शकत नाही. स्वामी सांगतात, खरा हुई जागा श्रद्धेसहित, कसा हुई त्याविन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. अशक्यही शक्य करतील स्वामी. एवढं पण सरळ वागू नये की दुनिया तुमच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला सुरुवात करेल. तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखण्याची इतकी त्यांची लायकी नाही. स्वामी सांगतात, नात्यांच्या गर्दीत ते नेहमी एकटे असतात जे मनात स्वच्छ असतात. लक्षात घ्या, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या आहेत. त्यांचा सामना करण्याचा जे जिद्द ठेवतो तो यशस्वी होतो. ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचे जगणे आणि वागणे रुबाबादारच असते. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांना त्यामध्ये भरून घ्यायचे नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर काही करायचे असेल तर सर्व काही करता येते, मिळवता येते सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. स्वामी सांगतात, मी कायम त्यांची साथ देतो जो श्री स्वामी समर्थ म्हणतो. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. स्वतःच्या हातातून जेव्हा एखादी गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. स्वामी जगाची गुरु माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया आम्ही कुठं न पाहिली. स्वामी म्हणतात, मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये आणि मित्र दुःखात असेल तर आमंत्रणाची वाट बघू नये. स्वतःचा शोध घ्या. स्वामी सांगतात, एखाद्याच्या वाईट काळावर हृदयाची चूक करू नका, कारण एखाद्याच्या वाईट काळात त्याला त्याच्या हृदयावर घाव मिळणे सर्वात जास्त कठीण असते. बऱ्याच वेळेला तुम्हाला संकटे येतील, त्यांचा सामना करा. काही माणसं ओढ्यासारखी असतात, लहान असतात, ज्यांची नदीसारख्या विशाल असणाऱ्या माणसांना समजावून घेण्याची कुवत नसते. अशा वेळी नदीसारख्या माणसांनी गुमान वाहत राहायचं. लोक शेवटी नदीला पूजतात, ओढ्याला नाही. बाळा, मी तुला त्रास देण्यामध्ये नाही तर त्रास सहन करण्यामध्ये पाठवलेला आहे.
आणि मी नेहमी त्रास देणाऱ्याला नाही तर त्रास सहन करणाऱ्याच्या पाठीशी उभा असतो. तुझी संयम शक्ती वाढव, तू संयम ठेवायला शिक. इतकेही कशामागे पळू नये की पायाऐवजी मन थकेल. स्वामी सांगतात, स्वामींना जेवण आपण तळमळीने प्रार्थना करतो त्या क्षणी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजन मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडत आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकारायला हवी. आपली टीका करणारे असतात वा स्तुती करणारे असतात त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे, म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकत आहे ते शिकायचे आणि आयुष्यात पुढे वळत जायचे. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरू कधी उडून गेलेले असते तुम्हाला कळणार सुद्धा नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे, आभाराप्रमाणे परिस्थिती बदलणारे माणसे सांभाळा, कारण आयुष्यात कधी कोणाची गरज पडेल सांगता येणार नाही. आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार आहेत, फक्त थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाचे मन बदलतील. कधी कधी आपली चूक नसली तरी आपण चुकीचं ठरवलं जातो हे आपल्याला माहिती असतं, पण समोरच्याला ते माहिती नसतं. तेव्हा ते आपण स्वतःला सिद्ध करण्यात काही फायदा नसतो. योग्य वेळ आल्यावर सत्य आपोआप बाहेर येते. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात कितीही संकटे असो, संकटांचा सामना करायला शिका, कारण आयुष्यामध्ये संकटे अपार असतात. संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे, जो स्वीकारतो तो पुढे जातो. जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात. मग ते सुख असो की दुःख असो, प्रत्येक क्षण हातातून निघून जात असतो. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो, पण जगासमोर वारंवार असं वावरतात की लोकांना वाटतं यांच्यासारखा देव माणूस नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ आपली साथ सदैव देतात. कोणत्याच गोष्टीची लत तलब नशा नाही आपल्याला, कारण आपल्यावर कोणी कंट्रोल करेल एवढी कोणाची अवकात नाही. स्वामी सांगतात, खूप भारी तर नाही पण कुणापेक्षा कमी सुद्धा नाही असा स्वभाव ठेवा. असंही काही असतं आयुष्यात ज्याला तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला तुझी मदत मी करत असतो. फक्त स्वामी समर्थांवरती तुझा विश्वास आहे ना हे सिद्ध कर. स्वामी सांगतात, तुला माहिती आहे का माझ्या प्रिय मुला, पैसा कमविणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे माणसे जोडणे. माणसे जोडायला जर शिकशील तर आयुष्यात कधी एकटेपणाची जाणीव तुला होणार नाही. आयुष्यामध्ये पूर्ण वर्षात कुठेतरी एकदा पुस्तक उघडतो आणि लगेच आपण त्या पुस्तकातून काही गोष्टी आयुष्यामध्ये पूर्णपणे आणून बघतो, त्यालाच तर खरं ज्ञान म्हणतात. आजकाल बरेच लोक स्वामी भक्तांना त्रास द्यायला सुरुवात करतात, पण जीवनमूल्याची ही बोटांची ठरासासारखी असते. आयुष्यामध्ये लाजिले ते जगात कायमचे मागे राहतात आणि जे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवतात आणि पुढे जातात ते यशस्वी ठरतात. स्वामी सांगतात, कायम मी त्यांच्या सोबत उभा आहे, जे स्वामी नामाचा जप करेल आणि पुढे जाईल. भेटी नाही झाल्या तरी चालेल, पण गाठी हे महत्त्वाच्या असतात. आयुष्यामध्ये स्वामीवरती विश्वास ठेवून आपले काम केल्याने आपल्या सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेला पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो ते देव इतरांपेक्षा एवढा आपल्याला जास्त देईल की कधीही कशाची कमी पडणार नाही. अशी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली, कारण प्रत्येक वेळेला स्वामी माऊली साथ देतात. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आयुष्यात ते प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. रात्री झोपण्यापूर्वी उद्याचा प्लॅन तयार करा, मगच झोपा. ध्येय गाठण्यासाठी असून गती यायला सुरुवात होईल. अंगणभर पडणे उजेडपणीचा, पण जर आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवणं नक्की गरजेचं आहे. आपण आयुष्य हे जर फालतूपणाने जगायला लागू तर आयुष्याची पूर्ण वाट लागून जाईल, पण आयुष्य हे चांगलं जगायचं असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. कोंब आणि माणूस सारखा बी जमिनीत सुरक्षित असते,
अंकुर उघड्यावर पडतो, कुणीतरी ओरंबडले, कुणाचे तरी पाय पडले, अशा दहशतीचा तो प्रवास सुरू करतो. माणसाचंही तसंच असतं. जेव्हा तो एखाद्या स्वामींच्या किंवा दुसऱ्या देवाच्या सेवेत असतो तेव्हा तो सुरक्षित असतो, पण जेव्हा का तो त्या देवाच्या किंवा सेवा करणे बंद करतो तेव्हा तो अशा परिस्थितीत येतो केव्हा त्याला दुःख गाठेल, केव्हा तेव्हा अडचणीत येईल त्याचं त्यालाही कळत नाही. रंगुनी रंगात साऱ्या रंगी वेगळी भक्तीचा, सप्तरंगी होते जीवन, लाभते आशीर्वाद स्वामींचा. स्वामी सांगतात, होतात गैरसमज म्हणूनच लांब राहायचं शिका, नाहीतर माझं मित्र बनवायची सवय खूप आवडीची असते. स्वामी बोलतात, इच्छा तर काहीच नाही, फक्त स्वामीवरती श्रद्धा आहे. कारण स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट जे आपण विचारही करू शकत नाही ते आपल्यासाठी पूर्ण करतात. एखाद्या जवळचा व्यक्ती आहे, काहीतरी कारणावरून खटकलं, वाद झाले, भांडण झाले, दोघी एकमेकांपासून दूर झाले, पण ते वाद तुम्ही एकमेकांपासून दूर जाण्या एवढे मोठे का होऊ देता? तुमच्या मागे एवढा इगो आहे का? तो इगो शांत करा आणि एखाद्यासोबत भांडण झाले तर ते त्वरित मिटवण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, कर्मदेवाने तर पहिलेच सांगून ठेवले आहे, कारण माझ्याकडून मागून तर सगळंच मिळणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म हे कधीही तुम्हाला सुटणार नाही. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही, एखाद्याच्या तोंडावर एकदा खरं बोलून बघा, तुम्हाला कळेल त्याचे सत्य काय आहे. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेला शिळही मीच आहे, माणसाचंही मीच आहे, गाणगापूरातही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, त्या ध्रुवावरही मीच आहे, प्रत्येक वेळेला तुझी साथ देणाराही दुसरा कोणी नसून मीच आहे. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत आहे, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आणि स्वामी कायम तुझी साथ देत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ मी देणार आहे. स्वामी बोलत असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे, अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, कायम तुमच्या मनासारखी गोष्ट होते, ती गोष्ट म्हणजे तुम्हाला यशस्वी बनवण्याची स्वामींची इच्छा. जेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका, तुमची अर्ध्या समस्या अशाच कमी व्हायला लागतील. मनाने करावे भगवंत स्मरण, जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामी आपल्याला नेहमी जिंकण्याच्या रस्त्यावर आणतात. स्वामी सांगतात, आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुमच्या सोबत उभा आहे, तुमची साथ कायम देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी कायम करत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही या स्वामी कृपेला. स्वामी सांगतात, हसण्याची साठी जन्म हे आपल्याला पुन्हा मिळणार नाही, याच जन्मात आपण हसू शकतो. नियती एका ठराविक कालखंडात माणसाला हवं ते सगळं देतं. बँकेच्या भाषेत त्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो, पण तिनं रिकवर करायला सुरुवात केली तर तो हिशोब पण झेपत नाही, एवढा आपला जवळून तो पटापट घ्यायला लागते. काही झालं तरी डगमगवू नको, स्वामी भक्त कधी एकटा स्वामी सोडत नाहीत. स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव असतात. मन उदास असलं म्हणजे सुख सोयीत्या उन्हाची बोलावी लागत नसतात. मनाला जर शांत करायचे असेल तर स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करावे लागतात. स्वामी सांगतात, आपल्या मनावर वेगळ्याच्या वेळी भावना असतात, वेगवेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्या थागपता असतात. आपण आपल्या भावना जेव्हा चेहऱ्यावर येऊ देत नाही तेव्हा समोरच्याला आपली परिस्थिती कळत नाही. स्वामी सदैव सांगतात, एक सत्य, वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधी नसते, पण वाईट वेळेची जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती कायम आपलीच असते. सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, स्वामी नाम स्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आले तरी आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं वाटतं, पण काही वेळेला रडण्यापेक्षा सात्व करण्याला माणसावरच जास्त ताण पडलेला असतो. स्वामी सांगतात, श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे पुण्य ज्याने नशीबसुद्धा बदलून जाते.
नियती एक महान आत्मा आहे, पृथ्वीवर पाठवते आपल्याला. आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसाला बहाल करते. या सगळ्या आस्वाद घेण्याऐवजी माणसाचं वैरी कशी वाढतात आणि ते कशी टिकून राहतात याकडे लक्ष देतो. स्वामी सांगतात एक गोष्ट कायम लक्षात घ्या, माणूस किती मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा द्वेष करण्यात स्वतःला मोठेपणा समजू लागला तर तो तडजोड जात असतो. आयुष्यामध्ये कोणताही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध कधी वाचवू शकत नाही. विचार नेहमी सकारात्मक करा, कारण त्यांना मारणे हे अशक्य आहे. स्वामी सांगतात कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कार्याला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी. तुझ्या आयुष्यात अपार संकटे येतील, त्या संकटांचा सामना कर. अन्य भावाने जो इथे शरण येतो त्याचे सारे कष्ट हा परमात्मा कायमचे काढून टाकतो. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्काराला शेवटपर्यंत लक्षात ठेवावे. स्वामी सांगतात दुसऱ्याचे अस्तित्व पायाखाली तुडवून स्वतःचे स्वप्न कधी पूर्ण होत नाही. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूपी आहे. आपण अंतर्यामी आणि त्यांच्या नामात गुंतवून राहिलो तर त्यांचे सहाय्य आपल्याला नेहमी मिळते. सदैव स्वामींना म्हणा, हे स्वामीराया जे काही आपल्यासोबत चाललंय ते असंच चालू दे. दरवाजाला लिंबू मिरची लावल्यामध्ये घरामध्ये कधीही संकट येत नाही असं म्हणलं जातं, पण जर घरात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजे यांचे फोटो लावा, मग भूत प्रेत तर काय दुश्मनसुद्धा घराच्या आसपास फिरणार नाही. स्वतःला थोडंसं प्रॅक्टिकल करा. आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगायला शिका. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. स्वामी सांगतात एक गोष्ट लक्षात घ्या, मला तुम्ही खूप गरज आहे. स्वामी आपली साथ कायम देतात. स्वामीवरती विश्वास फक्त ठेवायला हवा. स्वामी आपल्या सोबत आहेत. प्रत्येक चंद्राला एका ग्रहण विचारलं, काय रे बाबा उद्या केव्हा उगवणार, तर स्वतः चंद्र म्हणाला, ते मी काल निर्णय बघून सांगतो. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यावर कंट्रोल करायला लागतो तेव्हा आपण सुद्धा त्याकडेच वळायला लागतो. उघडून वाचल्याशिवाय जसं पुस्तक कळत नाही, समजून घेतल्याशिवाय तसा माणूस कळत नाही. बाळा, तुझ्यावरचे संकट ही टळेल आणि सुख लवकर येईल. विश्वास ठेव स्वामीवरती, कारण प्रत्येक वेळेला साथ देतात स्वामी. स्वामी कायम सांगतात तुझ्या आयुष्यात बरेच संकटे आहेत, त्यांचा सामना केल्याशिवाय तू पुढे जाऊ शकणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवून तर बघ, स्वामी प्रत्येक वेळेला तुझी मदत करत असतात. स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला स्वामी प्रत्येक वेळेला मदत करतात. स्वामी सांगतात मी कायम तुमची साथ देत आहे आणि स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे आणि मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ देत आहेत. ज्यांचा स्वामी समर्थांवरती आणि स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. बोलायचं कुणी नसतं, यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहोचणं ही शोकाग्निता जास्त भयानक असते. स्वामी सांगतात तुमच्या आयुष्यात संकटे अपार येतील, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण तेच तुमची प्रत्येक वेळेला साथ देतील. स्वामी सदैव म्हणतात मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास असायला लागतो. स्वामी सांगतात आयुष्यात संकटे येतील अपार, पण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही नाही करू शकणार तुमच्या संकटांना पुढे. स्वामी बोलतात तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटांचा सामना केल्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. यश मिळवायचे असेल तर प्रत्येक संकटांचा सामना करावा लागतो, कारण त्याशिवाय तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वामी नामावरती विश्वास ठेवता तेव्हा अशक्यसुद्धा शक्य होतं. जन्म एकत्र काढले तरी माणसाच्या मनात स्वभाव हा त्याचा नेहमी सदैव साथ देत असतो असं नाही.
स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात संकटे येतील अपार, त्यांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द आणि ताकद फक्त स्वामीमुळे येते. स्वामी कायम बोलतात, मी तुमच्या पाठीशी आहे, विश्वास ठेवा स्वामीवरती. स्वतःच्या साधनेपेक्षा स्वतःला एवढे साधे बनवा की तुम्ही ब्रँड बनाल. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय आणि कायम तुमची साथ देत असणार. फक्त आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटे जरी आयुष्यात आली तरी त्यांचा सामना करायला स्वामीच तुमची मदत करतात. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही. असं कुठेच सुख नाही जे तुम्हाला आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधान इतकं सुख तुम्हाला आयुष्यभर कुठेही मिळणार नाही. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. आपला प्रपंच महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चांगला चाललाय आणि महाराज सांभाळत चाललाय असं जेव्हा वाटतं तेव्हा मन शांत राहतं. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी बोलतात, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी तुमची मदत करत आहे. एखादी व्यक्ती जर आयुष्यात प्रगती करत असेल तर लोक त्याला बोलणारे नेहमी मिळतात, पण जर तोच व्यक्ती आयुष्यात पुढे जात असेल तर त्याला त्रास देणारे सुद्धा खूप मिळतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच तुम्हाला पुढे जाताना दिसतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची तुमची मदत प्रत्येक वेळेला स्वामी करत असतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमचे संकट दूर करत असतात. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी सांगतात, कायम मी तुमच्या सोबत आहे आणि कायम तुमची सोबत देणार आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामींनी दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर. कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येतो. हेतू शुद्ध असेल तर एखादी कृती चांगली बनते आणि हेतू वाईट असेल तर कृती चांगली असेल ती सुद्धा वाईट बनते. स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण तेच आपली साथ कायम देतात. फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात अपार संकटे येतील. त्या संकटांचा सामना केला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करतील. फक्त स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ देत आहे मी. माझ्या मनाचे विचार हे तुम्हाला नक्की समजतील. जे माझ्या मनात चाललंय त्याचा आशीर्वाद नक्की तुम्हाला देईल. नक्की काही काळात तुम्हाला या गोष्टीचा पूर्णतः अनुभव येईल. फक्त तुम्ही स्वामी नामाचा जप करणे सोडू नका. स्वामी भक्ती कधी सोडू नका, कारण प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक अडचणात फक्त तेच आपली साथ देतात. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची कायम साथ देतोय मी. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतोय मी. तुमच्या आयुष्यातील अपार संकटात तुमची साथ देत आहे मी. काळजी करणे थांबवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करणे चालू करा. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतो. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. संकट समयी फक्त स्वामीच तुमची साथ देतात आणि प्रत्येक वेळेला सर्व काही स्वामीच तुमच्या मनाप्रमाणे करतात. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुझी साथ मी कायम दिली आणि कायम तुझी साथ देत असणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपल्याला एक अशी शक्ती मदत करते जी आपल्या सोबत असते पण आपल्याला दिसत नाही. त्या शक्तीला आपण स्वामी शक्ती असे म्हणतो आणि ती शक्ती त्यांचीच मदत करते जो स्वामीवरती विश्वास ठेवतो. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे, फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असावा. स्वामी शक्ती प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहे. स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी प्रत्येक संकट दूर करतील. स्वामीवरती त्यांच्या नामस्मरणावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामींनी आपली मदत केली आणि स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात. फक्त स्वामी नामावरती आपला विश्वास असायला हवा. अशक्य देखील शक्य करतील स्वामी. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली साथ दिली आहे आणि आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देत असतात.
संकटांचा सामना केल्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही आणि संकटांचा सामना केल्याशिवाय यश हे कोणालाही मिळालेलं नसतं. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्यावरच यश मिळतं. स्वामी म्हणतात, फक्त एक लाईक या व्हिडिओला आज नक्की करा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. सदैव तुमच्या सोबत तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला शिका. संकटकाळी स्वामी तुमची मदत करतात. संकटातून बाहेर फक्त स्वामी तुम्हाला काढतात. फक्त स्वामी नामस्मरणावर तुमचा विश्वास असायला हवा. अशक्य देखील शक्य फक्त स्वामी करणार. स्वामींनी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे केली आणि प्रत्येक गोष्ट स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करत असणार. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, अशक्य ते स्वामी नक्की शक्य करताना तुम्हाला दिसतील. या संदेशाला तुम्ही मोजून 15 मिनिटे आज ऐकून बघितलं. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती ज्याचा विश्वास असेल त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसेल. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. आयुष्यामध्ये कितीही संकटे असो, स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ नक्की देतात. स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव देत आहे. तुमच्या संकटांचा सामना करण्यासाठी तुम्हाला मदत मी सदैव करत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. संकट समयी फक्त स्वामीच तुमची मदत करतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला तुमची साथ मी सदैव देत आहे आणि प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करत आहेत. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, मग स्वामी तुम्हाला मदत करताना दिसतील. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुम्हाला साथ दिली आणि स्वामी कायम तुमची साथ देत आहेत. प्रत्येक संकटात स्वामीच तुमची मदत करतायत आणि स्वामींनी तुमची मदत केली आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, अंत नाही स्वामी कृपेला. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून त्यांचे नाम स्मरण करतो त्याच्यासाठी अशक्य असं कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी शक्य आहे आणि स्वामी तर प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे शक्य करत असतात. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे त्यांना अशक्य असं काही नाही. जे स्वामींना मानतात त्यांना प्रत्येक गोष्ट शक्य आहे. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवला तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येकाच्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती त्यांचा विश्वास असायला हवा. अशक्य ते शक्य नक्की करतील स्वामी. स्वामीवरती विश्वास ठेवला तर आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचा जप करा. बऱ्याचदा तुम्हाला वाटेल आयुष्यात प्रत्येक व्यक्ती तुम्हाला त्रासच देतोय. साथ हा कुणी देतच नाही. साथ फक्त स्वामी देतील. फक्त त्यांच्यावरती तुमचा विश्वास असायला हवा. भरू दे रे देवा पुन्हा माझी शाळा, एकदा जगावसे वाटते पुन्हा दिवस ते पुन्हा. स्वामी सांगतात, आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झालाय हे डॉक्टर पाहतात. त्याप्रमाणे आपलं चिंता कुठे गुंतवायचं हे आपण आपलं ठरवावे. तो रोग नाही तर ते भक्तीचा मार्ग असतो. स्वामीवरती जेव्हा आपला नामस्मरणावरती विश्वास असतो तेव्हा अशक्य देखील आपल्याला स्वामी शक्य करतात. स्वामींनी कायम प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शक्य केली आहे आणि स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शक्य करत आहेत. फक्त स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण स्वामीच त्यांची मदत करत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कायम विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास ठेवा. आंधळ्याने पाणी भरावं तसे नाम घ्यावे. भांडी भरले की कितीही आणि किती रिकामी आहे आणि किती भरले हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो. तसे नामस्मरण सतत करावे तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनामनात अंतरात मुरते. पुढे देहाचे आणि मनाचे कणकण आपोआप नाम जप करत राहतात. स्वामीवरती विश्वास असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्की समजून येतील. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमी मोठा असतो. तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यामध्ये माणसाचं आयुष्य मन, बुद्धी आणि नशीब या 3 गोष्टीवर गुरफटलेलं असतं. मनाला जे हवं असतं ते बुद्धी शोधत असते, पण शेवटी तेच मिळते जे आपल्या नशिबात लिहिलेलं असते.
कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झालाच पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय. स्वामी सदैव म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, कायम तुमच्या हृदयामध्ये आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा तुम्ही. आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामी समर्थ सदैव देत आहेत. फक्त त्यांच्या नामाचा जयघोष करत राहा तुम्ही. स्वामी बोलतात, आजकाल मी प्रत्येक वेळेला त्यांचीच मदत करत असतो जे माझे नामस्मरण करतायत. कारण आजकाल लोक स्वार्थी झाले, पण मी स्वार्थी नाही. मी त्याची सुद्धा मदत करतोय ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. फक्त त्याने श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायला हवा. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचा आणि त्यांच्या नामस्मरणाचा जप करेल, आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामी स्वतः त्याची साथ देताना त्याला दिसतील. स्वामी कायम सांगतात, मी त्या लोकांची साथ कधी सोडत नसतो जे माझ्यावरती पूर्ण भरोसा ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतात. बऱ्याच वेळेला असं वाटतं काही लोकांना की स्वामी त्यांची साथ देत नाहीत, पण ते या गोष्टीला विसरून जातात की स्वामीच आहे जे त्यांची साथ देतात. बऱ्याच वेळेला स्वामी तुमची साथ देतात. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, स्वामींनीच तुमची मदत केली. प्रत्येक वेळेला स्वामींनीच तुम्हाला मार्ग दाखवला आणि स्वामींनीच प्रत्येक वेळेला तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. स्वामीवरती आणि स्वामी नामावरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच तर आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. स्वामी सांगतात, काळजी करू नकोस, मी कायम तुझ्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी मदत मी स्वतः करत आहे. विश्वास ठेव स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. प्रत्येक वेळेला स्वामीच तुझी मदत करत आहेत आणि स्वामींनी तुझी मदत ही केली आहे. ज्या लोकांचा स्वामी नामावर विश्वास आहे ते प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य करत असतात. स्वामी सांगतात, अशक्य असं काही नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. काळजी करणे बंद करा. स्वामीवरती सर्व काही सोपवा. स्वामी नामाचा जप करा. कल्पनेच्या जगात जगतानाऱ्या माणसाला जेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हा माणूस वास्तवात दुनियेत समजून घेतो. आयुष्यामध्ये काल्पनिकता जगू नका. जे जगताय ते सत्य जगा. जे चालू आहे त्यावरती विश्वास ठेवा. त्याचाच विचार करा आणि सत्य जगत चला. काही लोकांना वाटतं स्वामी माझी साथ देत नाही, पण त्यांना हे कधी कळतच नसतं की स्वामीच कायम त्यांची साथ देत आहेत. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा, कारण आपल्याला तेच प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जेव्हा आपण पूर्ण विश्वास ठेवू तेव्हा स्वामी आपली साथ कायम देताना आपल्याला दिसून येतील. स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास आहे, त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करावी लागते. स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वेळेला त्यांनी आपली मदत केली आहे आणि प्रत्येक वेळेला ते आपली मदत करत आहेत. लबाडीचं आयुष्य तेव्हा जोपर्यंत समोरच्याची सहनशक्ती संपत नाही तोपर्यंतच असतं. माणसांनी माणसांच्या गरज असताना हातातून गेलेली माणसं तशीच पुन्हा येत नाहीत. निष्कर्ष काहीही निघो, प्रयत्न मात्र कमालीचे असायला पाहिजेत. स्वामी सांगतात, आयुष्यात तो व्यक्ती खूप पुढे जातो जो प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ महाराजांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून असतो. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागते. ते काळीज तुमच्याकडे तुम्ही ठेवा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यानेच मदत करत असतात. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती ज्या लोकांचा विश्वास असतो त्यांना कधी काळजी करण्याची अथवा घाबरण्याची गरज भासत नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदत करताना त्याला दिसतात. कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या. निदान मन तरी दुखणार नाही. मन तुमचं असो अथवा समोरच्याचं असो, ते कधीही ठेसेने दुखलं गेलं नाही पाहिजे. कधीही कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. मन दुखल्याने खूप दुःख होते. काही लोकांना याची जाणीव असते तर काही लोकांना नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाने आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही. आपण माणसासारखे वागतोय की नाही हे बघण्याचा प्रयत्न करा, कारण आपण जेव्हा माणसासारखे वागू तेव्हा स्वामी आपली मदत करतात.
आपल्यात जर आपली माणुसकी नसेल तर स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देतात. स्वामी सांगतात, मी त्याची साथ कधी सोडत नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला त्याची साथ मी देत असतो, जो स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. जे तुमच्या प्रारब्धाला आहे ते कोणतीही परिस्थिती तुम्हाला प्राप्त होईल, मात्र जे तुमच्या प्रारब्धात नाही ते कोणीही तुम्हाला देऊ शकणार नाही. पूर्णत्व म्हणजे काय? पूर्णत्व ते काय ज्याला प्रारंभ, मध्य आणि अंत आहे. स्वामी सांगतात, ज्याला स्वतःवरती विश्वास आहे त्याला काहीही करता येतं. जर स्वामींचे नाव तुमच्या ओठावर आणि स्वामी तुमच्या मनात असतील तर प्रत्येक गोष्ट शक्य स्वामी नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी समर्थ महाराज कायम तुमची साथ देत असतात. फक्त स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करत आहे. जेव्हा कठीण संकटात तुम्ही होते तेव्हा तुमच्या सोबत होतो मी. आयुष्यात बऱ्याचदा संकटे आली होती तेव्हा देखील तुमची साथ देत होतो मी. प्रत्येक संकटात तुमची मदत करीत आहे मी. आयुष्यात संकटे चांगले येवो अथवा खराब येवो, संकटांना न घाबरता स्वामी नामावरती विश्वास ठेवा तुम्ही. स्वामी बोलतात, माझी स्वामी आई अक्कलकोटीला आहे, पण असं नाही, ती प्रत्येक वेळेला माझ्या सोबतीला आहे. भिऊ नकोस, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी नामाचा जप करून तर बघ, आयुष्यात कधीही तुला संकटांचा सामना करण्याची गरज भासणार नाही. जो व्यक्ती स्वामीवरती आणि स्वामी नामावरती विश्वास ठेवतो ना, त्याला कधीच कुणा गोष्टीची कमी भासत नाही, कारण स्वामी प्रत्येक वेळेला त्याची साथ कायम देत असतात. स्वामी नामावरती तुमचा विश्वास आहे, मग काळजी करणे थांबवा. तुमचे मन शांत करा. चिंता करणे कायमचे सोडा. स्वामी नामात मन गुंतवा. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामीवरतीचा जो तुमचा विश्वास आहे तो कमी होऊ देऊ नका. काय तुम्हाला वाटतंय की तुमची कोणी साथ देत नाही? अरे मूर्खांनो, तुमची साथ तर स्वामी सदैव देतात. तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी सांगतात, तुम्हाला वाटत असेल की मी तुमची साथ देत नाही, पण असे मुळीच नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सुखात तुमच्या दुःखात स्वामी माऊली सदैव तुमच्या सोबत आहेत. ज्याला वाटतं स्वामी सदैव आपली मदत करतात त्याला कसलीच कुठल्या गोष्टीची कमी भासणार नाही. संकट काळात स्वामी तुमची मदत करत असतात. संकट कितीही मोठे असू द्या तेव्हा स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामीच तुमची मदत करतील. स्वामी सांगतात, अरे भिवू नकोस, काळजी सुद्धा करू नकोस. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणी तुझी साथ मी स्वतः देत आहे. तुला काळजी करण्याची गरज तरी कसली? अरे माझ्या प्रिय मुला, तुला काळजी करायची गरज नाही, कारण आता प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वामी स्वतः देणार आहेत. स्वामी सांगतायत, अरे तू काळजी करणे थांबव की. तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आहे मी. तुला कधी हरू देणार नाही. आयुष्यात कधीही तुझी साथ मी सोडणार नाही. विश्वास ठेव स्वामीवरती. विश्वास ठेव स्वामी नामावरती. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून तू प्रयत्न करून बघ. स्वामी प्रत्येक वेळेला तुझी साथ देताना तुला दिसतील. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवला आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच त्यांची साथ देताना त्यांना दिसतात. स्वामी सांगतात, मी कायम तुमची साथ देतोय. आयुष्यात तुमच्या वळणे वाईट येऊ द्या अथवा येऊ द्या चांगली, साथ तर मी कायम देत आहे तुम्हाला. स्वामीवरती जेव्हा तुमची पूर्ण श्रद्धा असते तेव्हा स्वामी सांगतात, देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहा. देव होता नाही आलं तरी कदाचित माणूस तरी बनून पहा. संकटे येतात प्रत्येकाच्या आयुष्यात. सामना करण्याचा फक्त विश्वास ठेवा. जेव्हा स्वामीनामावरती विश्वास ठेवाल, श्रद्धा ठेवाल स्वामीनामावरती, तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वामी करतील तुमच्या मनाप्रमाणे. स्वामी सांगतात, मी कायम तुमची मदत करत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझी साथ देत आहे. फक्त स्वामीवरती आणि स्वामीनामावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामींनी तुमची प्रत्येक वेळेला साथ दिली आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. आयुष्याच्या कठीण काळात फक्त स्वामी माऊली तुमची मदत करतात. स्वामीवरती विश्वास तर ठेवून बघा. जीवनात आपल्या आईवडिलांचा हात घट्टपणे धरून ठेवा, म्हणजे कोणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही. निष्कर्ष काहीही निघो, प्रयत्न मात्र तुमचे अथक आणि कमालीचे असायलाच हवे. जर तुम्ही स्वतःशीच हरला नाही तर यश तुमचेच आहे, हे गोष्ट विसरायची गरज नाही. जीवनात नको त्यावेळी बडबड केल्याने आणि काही वेळा गप्प बसल्याने देखील शिक्षा भोगावी लागते. जर तुम्ही स्वतःशी संघर्ष कराल आणि त्यात जिंकाल तर तुम्ही यशस्वी खरे व्हाल.
स्वामी सांगतात जीवनात प्रत्येक दिवस आपल्याला मिळालेला एक परमेश्वराचा आशीर्वाद असतो, तो जगा. जीवनात पुरुष एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. मात्र जो पुरुष एका कानाने ऐकतो, जे गोष्ट चांगली आहे ते ठेवतो आणि फालतू काढून फेकतो, तो परमपुरुष म्हणला जातो. त्याला सर्वोत्तम असं मानलं जातं. स्वामी सांगतात जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव घेऊन येत असतात. ते आपल्याला फार कमी लोकांकडून चांगले अनुभव मिळतात. जे कडू अनुभव आपल्या आयुष्यात मिळणार आहेत त्यांकडे लक्ष देऊ नका. स्वामी कायम सांगतात लोक रुसून जातील तेव्हा तुम्ही त्याला म्हणवू नका, म्हणजेच कधीही त्यांच्या मागे लागू नका. स्वतःचा विचार करा. अभिमान म्हणतो की कोणाची गरज नाही, पण अनुभव सांगतो की जीवनात धुळीची पण गरज पडते. त्यामुळे तुम्ही इतरांना सुद्धा जोडत जा. स्वामी सांगतात रिश्त्यामध्ये प्रत्येक वेळेला अडचणी येतात. नाते आहेत, कधी चांगले राहतात तर कधी वाईट होतात. नात्यांमध्ये संकटे नक्की असतात. मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेला एक जरी कण बाहेर असला तरी मुंग्या लागतात. माणसंही तसंच असतं. गोड जिभेवर असेल तर साखरेसारखे मुंग्या म्हणजे माणसं धावून येतात, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणी येणार नाही. ज्याची वाणी गोड त्याला आयुष्य गोड असतं. स्वामी कायम सांगतात एक गोष्ट लक्षात घ्या, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी कायम देत असतो. श्री स्वामी समर्थ नामावरती फक्त विश्वास ठेवा, कारण तेच आपली साथ कायम देत आहेत. जे कर्मच करत नाही ते कायम नशिबाला दोष देत राहतात. ज्यांच्याकडे तक्रारीत कायम ढीग असतो. स्वामी कायम बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळलं आहे. तुम्ही कितीही आयुष्यात चांगलं काम करा, लोकांकडे तुमच्याविषयी वाईट बोलायला खूप काही राहतं. लोक सदैव सांगतात हा माझा, तो माझा, मला हा आवडतो, मला तो आवडतो, पण एक गोष्ट आहे जे कधीच तुम्हाला कोणी सांगणार नाही. स्वामींवरती तुम्ही श्रद्धा ठेवा, स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी सांगतात आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी कायम तुमच्या सोबत उभा आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी कायम म्हणतात दुसऱ्याचं अस्तित्व पायाखाली तुडवून स्वतःचं स्वप्न कधी पूर्ण होत नाही. लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा, वाईट काळात कामाला येईल, पण माऊली म्हणतात दररोज नामस्मरण करा, वाईट काळच येणार नाही. स्वतःला यशस्वी होण्याकरिता कधी कोणाला मागे खेचू नका. जो स्वतःसोबत दुसऱ्यांचाही मनाचा विचार करतो त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ सदैव उभे असतात. कधी स्वामींचं नाव घेताना डोळ्यात पाणी आलं तर समजा तुमची प्रार्थना स्वामीजवळ पोहोचली आहे. दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही कष्ट करावे लागतात. आपल्यालाही संकटांचा सामना करावा लागतो. चालाकी करता आली नाही तरी चालेल, पण समोरचा चालाकी करतोय हे ओळखता तरी आलं पाहिजे. निदान एवढं तरी आयुष्यात हुशार असायलाच हवं. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उन्हावी शोधण्यात बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. स्वामी कायम म्हणतात मी कायम तुमच्या पाठीशी आहे. संपत्तीपेक्षा शरीराचे रक्षण जास्त केलेले पाहिजे, कारण शरीर बिघडल्यानंतर पैशाही त्याचं संरक्षण करू शकत नाही. स्वामी सांगतात मी कायम तुमच्या पाठीशी आहो, फक्त स्वामी नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. स्वामी बोलत असतात जो स्वतःला मानतो प्रत्येक वेळी योग्य वाट आम्ही त्याला दाखवतो, आणि जो स्वामी समर्थ नामस्मरणावरती विश्वास ठेवतो त्याची वाट कधी आम्ही चुकूच देत नाही. शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे खरे शिक्षण होय. कसं आहे ना, एकदा विश्वास तुटला तर बोलणं होतं आणि हे तर चालतं, पण बोलण्या पहिल्यासारखा गोडवा तेवढा नसतो. एकदा विश्वास तुटला की सर्व काही बिघडून जातं. आजच्या म्हाताऱ्या माणसांना पडलेला प्रश्न, शिकलेल्या बायका करता मग मुलाला ट्युशनला बाहेर का पाठवता, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी सांगतात काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात. हे आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावर लक्षात येते, पण त्याच्यासाठी आपण कुठं बोलणं योग्य आणि कुठं बोलणं आपल्याला फायद्यात ठरणार नाही हे समजायला हवं. ज्या व्यक्तीला हे समजलं की कुठं बोलल्याने त्याचा फायदा आणि कुठं बोलल्याने तोटा होईल आणि कुठं त्याला बोलायचं आणि कुठं गप्प बसायचं, तो आयुष्यात कधीच मागे येणार नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात देव कुठे दिसतो का कुणाला? मानवाला. त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला. संकट समयी तोच धावून येतो. श्री स्वामी समर्थ रूप मदतीला येतो.
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काही अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक आहे. जगाची ही रीत आहे. जगाला दोन फायदे लागतात. एक तर सुंदर दिसणं असेल तर त्याचा स्वभाव देखील चांगला हवा. जर चांगला स्वभाव असेल पण सुंदर दिसत नसेल तरीही जग त्याला जास्त चांगलं मानतं. जीवनात वेळापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेळेला काही उपयोग नाही. जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही तर मनस्थिती चांगली असावी लागते. स्वामी सांगतात, हवेत तर पक्षी सुद्धा उडतात, पण माती आणि मातीशी जे जोडून राहतात त्यालाच तर खरे मानव म्हणतात. देव माणूस कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? जो व्यक्ती सदैव डाऊन टू अर्थ राहील त्याला देव माणूस म्हटलं जातं. स्वामी सांगतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे मी. काळजी करण्याची गरज नाही, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. संकटे कुणाच्या आयुष्यात नाही, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करा. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्टदेवताचे नाम स्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्याकडे अडचणी सोडवण्यासाठी धावून येते. घराचा कानाकोपरा शोधला, कुणास ठाऊक आहे स्वतःचे दुःख कुठे लपवून असते. स्वतःचे दुःख हे अशा जागेवर असते जिथे कधीच कोणाला सापडत नाही. ते मनात असते. मन तुम्ही कुठलाही सिटी स्कॅन केला तरी तुम्हाला सापडणारा अवयव नाही. एक अनुभव सत्य, भीती, चिंता, मानसिक अवस्था, नैराश्य या सर्व दुःखावरील रामबाण उपाय म्हणजे दीर्घकाळ श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणे. स्वामी सांगतात, बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. दुःखाची फळ हे एवढी असतात जे आपल्याला खाल्ल्यावर कायम दुःखच लागतं, पण सुखाची फळ एकदा खाल्ल्यावर आयुष्याचा परमानंद मिळतो. चांगल्या माणसाच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे रूप धारदार शस्त्रात होते. तसेच चांगल्या माणसांना जेव्हा आपण पूर्णपणे तोडतो तेव्हा त्यांचं रूप हे अशा रूपात होतं की आपण कधी विचारही करू शकत नाही. रोज नव्याने स्वतःला आवरा, सावरा, मनावरती विश्वास ठेवा, कारण तेच आपल्याला यशस्वी करणार. व्यक्तीचं मन साफ नसेल तर त्याच्या सुंदर चेहऱ्याचा काही कामाचा नसतो. मित्रांनो, स्वामी सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देतोय. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की आयुष्यातील दुःख संपते. जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार आपलेच असतात आणि ते हसत असतात. आपले नातेवाईक आपल्याला आयुष्यात मागे ओढतात. त्याग हा प्रेमाचा पाया आहे. हे ज्यांना ज्यांना चांगलं असतं. प्रेम हे शब्दातून नाही तर मनातून व्यक्त केलं जाऊ शकतं. आपापल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही. स्वामी सांगतात, कायम तुमची साथ मी देतोय ना, प्रत्येक वेळेला तुमची मदत मी करतोय ना. स्वामी नामावर तुमचा विश्वास आहे ना. आपल्यावर झालेल्या आरोपामुळे कधीही चिंतित होऊ नका. लक्षात ठेवा, वेळ ग्रहणाची चांगली असते, पण आपल्याला मदत करणारे स्वामी आहेत, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मार्ग बदलू नको. मार्ग बदलायचा नसतो, गती कमी करायची असते, पण पुढे चालत राहायचं असतं. कदाचित पुढची वाट हे जास्त चांगली असेल. वेदना देत असेल तर मुळासकट काढून फेका, मग ते दात असो वा कुणी व्यक्ती. आवडलेला निवडता येतो आणि निवडलेला आवडता येतो असं नाही. प्रत्येक वेळेला काही लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट घडते, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मनस्थिती प्रत्येकाची नसते, पण ज्याची असते ना त्याच्या आयुष्यात काहीही कमी पडत नाही. हृदयाची मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत, ती म्हणजे स्वामी समर्थ. स्वामींचं वेळ लागतात, त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट समर्थ होते, कारण प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ त्याची साथ देतात. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने उद्युक्त संवादाने प्रगती होत नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व बाळगू नका, कारण सकाळपर्यंत फुलांनाही माहिती नसतं की देवाच्या जागी कोण त्याची मदत करणार. स्वामी कायम बोलतात, हो आणि नाही हे 2 छोटे शब्द आहे, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, कारण त्या आपल्याला बऱ्याच संकट देतात. एखाद्याच्या मनात जिवंत राहायचं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे.
काही माणसं निस्वार्थ निर्व्याज प्रेम करत राहतात. नेमकं त्यांच्याच वाटेला विरगळाची जाग येते. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या येथे संपल्या. अगर जर तुम्हाला भगवान काही देण्यासाठी तत्पर असेल तर ते तुम्हाला अशा पद्धतीने देईल तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही त्याचे नामस्मरण केले तर ते तुमची नक्की मदत करेल. देवावरती तुम्ही विश्वास ठेवून तर बघा, कारण तेच आपल्याला सदैव मदत करत असतो. देव कायम सांगतो, मी त्याची साथ कायम देतोय जे माझ्यावरती आणि माझ्या नामस्मरणावरती विश्वास ठेवतो. श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवून तर बघा. विठोबाचे नाम सुलभ सोपे रे, तरी विठोबा आपले कायम पाठीशी असतात. सर्वेश्वरा शिवसुंदरा स्वीकाराया अभिवदना, तिरावतुर्तीनी तेजाकडे प्रभू आमच्या नि जीवनाकडे. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहे, त्याबद्दल आपल्याला त्यांचे आभार मानायचे आहेत. स्वामी नामस्मरण करा, स्वामींची प्रार्थना करा, स्वामींकडे सदैव एक मागणी घाला. स्वामींना म्हणा, स्वामी तुम्ही माझी साथ कायम देत असतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझी साथ दिली आहे. कायम तुम्ही माझी मदत करत असता. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही करता त्यावरती पूर्ण मी श्रद्धा ठेवतोय. स्वामी नामावर माझा विश्वास आहे आणि स्वामी माझी साथ देते त्या गोष्टीवरची कदर करतो. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हीच साथ देता, तुमच्याशिवाय दुसरं कोणीही नाही. जो व्यक्ती असा अनाथ विश्वास स्वामीवरती ठेवतो त्याला कसल्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. तू आमच्या मार्गाने जात आहेस, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, थोडं जपून कच्च्या कानामुळे पक्क्या नात्याला तडा जाऊ शकतो. कारण आपण कोणाचं ऐकून आपल्या सख्यांना दूर करतो. स्वामी कायम बोलतायत, एक गोष्ट आहे लक्षात ठेव, लोकांना बरं बोलणारा हवा असतो, खरं बोलणारा नको असतो. त्यामुळे त्यांना असं बोला जे त्यांना पटेल. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाही. आणि जो व्यक्ती इतरांवरती विश्वास ठेवतो त्याला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ, पण आमचा वापर करू नका. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते प्रत्येक वेळेला साथ देत असतात. आनंदाने जगायचे असते तर दोनच गोष्टी विसरा, तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलंय. स्वामी नामस्मरणावर तुमचा विश्वास आहे ना, मग स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघा, कारण कायम साथ देणारे स्वामी आहेत. स्वामी सांगतात, सकाळ तर रोजच होते, परंतु शुभ सकाळ काय असते. विवेकानंद यांनी सुंदर उत्तर दिले. आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांना आपल्या अंतरात्म्यात शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, ती असते खरी शुभ सकाळ. स्वामी कायम म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. जगातील 4 निसर्ग गोष्टी असतात ज्या आपल्याला सदैव माहिती असायला हवे. स्वामी कायम सांगतात, उठाल तर असे उठा की काय तुम्ही सर्व काही चांगले करताय. कानावरती आलेली प्रत्येक गोष्ट मनावर कधी घेऊ नका. संयम ठेवा. आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवायला शिकावा लागेल. ठरवलं ते प्रत्यक्षात होतंय असं नाही, आणि जे होतंय ते कधी ठरवलंच असेल असंही नाही. आता आलाच तर आयुष्य आणि यालाच तर आयुष्य म्हणतात. स्वामीवरती विश्वास ठेवल्यावर काळजी करणे थांबते. स्वामी नामस्मरण घेतल्यावर प्रत्येक गोष्ट होते. स्वामीवरती विश्वास ठेवल्यावर आयुष्य हे सफल होते. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेण्यासाठी ठरतं. सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधी कधी आपली किंमत शून्य जाते. माणसं जोडण्यापेक्षा माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं असतं. कदर करायला शिका, ना आयुष्य परत येते ना आयुष्यातील माणसं. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची कदर असेल तर प्रत्येक गोष्ट नक्की तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती ज्याचा विश्वास आहे त्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमी स्वामी पडूच देत नाहीत.